काय नंदनबाई तुम्ही? या केव्हाची वाट बघतेय मी तुमची. आली बया, आली तशी जा म्हणा लवकर. हो ना, कालच आले असते, पण म्हंटल कशाला तुम्हा जुडप्याला त्रास ना उगाच. मोठी आली, वाट बघत होतो म्हणे. आता हिचं वाकडं झालेलं तोंड बघावं लागेल मला. 10 मिनिटांनी. काय पण पसारा आहे घरात. शी, नुसती मार आणि दिवसभर बेडवर पडून असते. अहो नंदनबाई, हे काय करता तुम्ही? द्या इकडे द्या. अहो वहिनी, काय तुम्ही पण 2 दिवसांत करता येतात आणि अशी काम करत बसता. चला तुम्ही आराम करा जरा, मी मस्त चहा करून आणते तुमच्यासाठी. इतकं घाण घर असताना एखादा कोमात असलेला माणूस पण उठून साफसफाई करायला लागेल. आणि काय म्हणे मस्त चहा. त्या पांढऱ्या चहापेक्षा गरम पाणी चवदार लागेल मला. थोड्या वेळाने. हे बघा नंदनबाई, मी तुमच्यासाठी साडी आणली आहे. तुम्हाला आवडतो ना हा रंग? म्हणून खास बनारस वर्ण मागवली आहे. ए बाई, आता नाही नको म्हणू. 2 पैठण्या घेतल्या तेव्हाही फ्री मिळाली आहे. माझी कामवाली पण म्हणाली, असल्या हलक्या साड्या मी नाही घालत. मग कोणाला चिटकवू आता? आणि दुसऱ्या कोणाला देऊन माझ्या स्टेटसचं भरीत नाही करून घ्यायचं मला. वाव, इतकी सुंदर साडी माझ्यासाठी. कशाला तुम्ही उगाच खर्च करतात वहिनी? बघा, म्हणून मी येत नाही तुमच्याकडे. दरवेळी काहीतरी दिलंच पाहिजे का? शी, हे काय वाटलंच होतं मला. फ्री कमाल सरकवणार यावेळी सुद्धा. जाऊ द्या, मी पण कोणाकडनं अपेक्षा करते. तसंही गोधडी शिवायला एक साडी कमी पडत होती मला. मस्त आहे.